नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण परफेक्ट प्रमाणामध्ये 1 महिना टिकणारे बिना पाकाचे पेढ्यासारखे मऊसूद रवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर तुम्हाला वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण हे दोन्ही मी सांगणार आहे, त्यामुळे तुमचे लाडू हे अतिशय सुंदर आणि परफेक्ट असे तयार होतील। चला सुरुवात करूया। तर इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। हे वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे। आता वजनी प्रमाण म्हटलं तर इथे मी 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे। एकदम 0 नंबरचा आपल्याला रवा घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथे मी 350 ग्रॅम साखर घेतलेली आहे। ही मोठी साखर आहे, आपल्याला याची पिठी साखर बनवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर इथे मी 150 ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे। आता हे सगळं प्रमाण एवढ्या प्रमाणामध्ये आपले 1 किलोचे लाडू एकदम परफेक्ट असे तयार होतात। आता आपल्याला याची पिठी साखर बनवून घ्यायची आणि हा रवा आहे मंद गॅसवर आपल्याला थोडं थोडं तूप टाकून भाजून घ्यायचा आहे। चला सुरुवात करूया। तर आता आपल्याला रवा भाजायचा, त्यासाठी मोठी आणि जाड बुडाची कढई मी गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे। आणि गॅसची फ्लेम आपल्याला शेवटपर्यंत ही मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। असं केल्याने काय होतं, रवा अजिबात जळत नाही, करपत नाही आणि व्यवस्थित एकसारखा भाजला जातो आणि चवीलाही तो छान लागतो। अजिबात कुठेही करकरीत वगैरे असा लागत नाही। तर मंद गॅसवर आपल्याला 5 मिनिटे भाजायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला थोडं थोडं तूप यामध्ये घालायचं आहे। तर इथे आपण 5 मिनिटे रवा भाजलेला आहे। आता यामध्येच आपल्याला थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा 5-5 मिनिटे आपल्याला हे भाजत जायचं आहे। खूप एकदमच तूप टाकायचं नाही, त्यामुळे काय होतं, रवा भाजलेला आपल्याला कळणार नाही। त्यासाठी 2-3 वेळा करून आपल्याला हे तूप घालायचं आहे। आणि रवा भाजण्यासाठी मला किती वेळ लागला हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। खूप घाई करायची नाही, नाहीतर रवा जळून जाईल, लाडू व्यवस्थित लागणार नाही, सगळे करपून जाईल आणि करपट लाडूने हे घशाला त्रास होईल, पोटाला त्रास होईल। त्यासाठी मंद गॅसवर आपल्याला वास सुटेपर्यंत खमंग भाजायचा आहे। खूप एकदम डार्क असा लाल करायचा नाही, हलकासा सोनेरी रंगावर आपल्याला भाजायचा आहे। 5-5 मिनिटांनी तूप टाकलं की रवा छान असा फुलल्या जातो। तर बघा, आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा 5 मिनिटे आपल्याला भाजायचं आहे। तर इथे मी पुन्हा 5 मिनिटे रवा भाजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला 5 मिनिटे भाजायचं आहे। सतत हलवत राहायचं आहे, कुठेही थांबायचं नाही। थांबलं तर खालचं तळाला जो रवा आहे तो करपू शकतो। करायला अतिशय सोपे हे लाडू आहे, कोणीही करू शकेल, एवढे सोपे आहे। कारण आपल्याला पाकाचं इथे अजिबात टेन्शन नाही, नवशिक्यासुद्धा सहज बनवतील, इतके सोपे हे लाडू आहे आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतात असे हे लाडू आहे। आता हे 5 मिनिटे आपण भाजून घेऊ। इथे 5 मिनिटे आपण रवा भाजलेला आहे। आता यामध्ये जे राहिलेलं सगळं तूप आपण घालून घेणार आहे आणि आपल्याला पुन्हा 5 ते 7 मिनिटे भाजून घ्यायचं आहे। सतत आपल्याला रवा हलवत राहायचा आहे। छान असा रवा आपला फुललेला आहे, आपल्याला थोडासा रंग बदलायचा आहे। कारण तुमचा रवा जर कच्चा राहिला तर करकरीत लागेल, पिठाळ लागेल आणि लाडू व्यवस्थित चवीला हे लागणार नाही। त्यासाठी आपल्याला छान असं भाजणं खूप गरजेचं आहे। कोणतीही एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा आणि त्याने मापे घ्यायचे। तर तुमची दिवाळीसुद्धा परफेक्ट होण्यासाठी तुमच्या घरामध्ये एक छोटासा वजन काटा असावा आणि मेजरिंग कपसुद्धा असावे, म्हणजे आपले जे पदार्थ आहे ते अजिबात चुकत नाही आणि अगदी व्यवस्थित परफेक्ट असे हे तयार होतात। वजन काटा फारसा महाग नाही, 200-250 रुपयापर्यंत वजन काटा येतो आणि 50 ते 60 रुपयापर्यंतसुद्धा मेजरिंगचे कप येतात। खूप स्वस्त आहे, तुम्ही ते नक्की घ्या, म्हणजे तुमचेसुद्धा दिवाळीचे जे पदार्थ आहे ते अगदी परफेक्ट होतील आणि सगळे तुम्हाला विचारतील दिवाळी अतिशय छान झाली म्हणून आणि कशी बनवली।
तर बघा रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. इथे आपला रवा खमंग असा भाजलेला आहे. आधीचा कलर कसा होता आणि भाजल्यानंतर तुम्ही इथे कलर बघू शकता. छान असा खमंग भाजलेला आहे. आणि हा रवा भाजण्यासाठी मला मंद गॅसवर 25 मिनिटे लागलेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर बघा आपण एकसारखा हलवत हलवत रवा भाजला म्हणजे एकसारखा भाजलेला आहे. आणि तुम्ही कलर बघू शकता, दाणाने दाणासुद्धा छान असा भाजलेला आहे. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे. बंद केल्यानंतर आपल्याला कढई ही किचन ओट्यावर काढून घ्यायची आहे. आता आपण कढई खाली घेतली, त्यानंतर इथे जी आपण साखर घेतलेली त्याची पिठी साखर बनवून घेतलेली आहे. अशी ताजी ताजी पिठी साखर बनवली म्हणजे अजिबात गठोळ्या तयार होत नाही. आता ह्या गरम रव्यामध्ये आपल्याला ही सगळी पिठी साखर घालायची आहे. आता तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त साखर करायची आहे. पण हे परफेक्ट प्रमाण आहे. कारण काय होतं, रव्याचे लाडू थोडेसे गोड असले ना तरच ते चवीला छान लागतात. आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे. ही सगळी पिठी साखर यामध्ये आपल्याला घालायची आणि सगळं हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्या रव्याला कणाकणाला पिठी साखर ही लागल्या जाईल. आता या रव्यामध्ये आपण पिठी साखर सगळी एकजीव करून घेतलेली आहे. आता ही पूर्ण आपल्याला दाबून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला सगळं असं घट्ट दाबून ठेवायचं आहे. या पद्धतीने दाबायचं आहे. म्हणजे काय होतं, छान अशी वाफ धरल्या जाते आणि मिश्रण हे मऊ होतं. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. अर्ध्या तासासाठी आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं. म्हणजे छान असे हे वाफेवर रवा थोडासा मऊ होतो. खूप जास्त होत नाही, थोडासा होतो. तर इथे बरोबर अर्धा तास झालेला आहे आणि मिश्रण छान असं मुरलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मोकळं करायचं आहे. आणि या स्टेजला तुम्हाला लाडू बांधता येतो का ते बघायचं आहे. तर बघा थोडासा आपल्याला भरभरीत वाटतो, तर त्यासाठी आपल्याला एक वेगळी पद्धत किंवा एक वेगळी ट्रिक वापरायची आहे. आता इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं, ज्यामध्ये आपण साखर बारीक केलेली, त्यामध्येच आपल्याला अगदी थोडं थोडं मिश्रण घालायचं आहे. आता हे मिश्रण घातल्यानंतर आपल्याला मिक्सरला चालू बंद करून हलकंसं फिरवून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने मिश्रण फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, छान असं पेड्यासारखं तयार होतं आणि इथे आपला लाडू वळला जातो. इथे तुम्ही बघू शकता. आता हे सगळं मिश्रण ह्या पद्धतीने आपण मिक्सरला फिरवून घेऊ. इथे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि छान असं मऊ झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला वेलची पूड, साखरेत बारीक केलेली आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या स्टेजला तुम्हाला जर सुकामेवा घालायचा आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. पण मला असे प्लेन आवडतात आणि दिसायलाही छान दिसतात, त्यासाठी मी सुकामेवा घालणार नाही. तुम्ही घालू शकता. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला लाडू वळायचा आहे. तर इथे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर लाडू वळायचा. जेवढा आपल्या मुठीमध्ये बसेल मिश्रण तेवढा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर लाडू वळायचा आहे. पटकन असा लाडू वळला जातो. तुम्ही इथे बघू शकता. अजिबात आपल्याला पाकाचं टेन्शन नाही. फक्त इथे रवा मंद गॅसवर भाजायचा आणि खमंग भाजायचा म्हणजे छान होतो लाडू. बघा आपण लाडू वळून घेतलेला आणि थोडासा हातावर आपल्याला घोळवून घ्यायचा म्हणजे छान असा लाडू आपला तयार होतो. आता तुमचा एकसारखा जर लाडू होत नसेल तर काय करायचं, एक छोटी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये हे मिश्रण भरायचं आणि त्यानंतर हातावर घेऊन लाडू वळवून घ्यायचा. आता लाडू तुमचा छोटा मोठा कसा वळायचा त्यानुसार तुम्ही वळायचा आहे. कारण काहींना कसं गिफ्ट द्यायचं असतं, त्याच्यासाठी छोटे छोटे लाडू वळायचे म्हणजे दिसायलाही छान दिसतात. तर बघा खूप पटकन असा लाडू वळला जातो. तर आता ह्या पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊ.
तर इथे आपले सगळे लाडू वळून तयार झालेले आहे। अतिशय बनवायला सोपे, पेढेप्रमाणे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहे। तुम्ही इथे बघू शकता, खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी 2 बोटांमध्ये सुद्धा तुम्ही हे फोडू शकता। इतका सुंदर असा हा लाडू आपला तयार झालेला आहे। खायला अप्रतिम लागतो आणि जे मी प्रमाण सांगितलेलं आहे ते परफेक्ट प्रमाण आहे। हेच प्रमाण घेऊन तुम्ही ह्या दिवाळीला हे लाडू जरूर करून बघा। अगदी ज्या आजी आजोबांना दात नाही ते सुद्धा आवडीने खातील आणि तुमची अतिशय वाहवाह करतील, तुमची प्रशंसा करतील की अतिशय सुंदर असे हे लाडू तयार झालेले आहे। आणि आपल्याला पाक बनवायचं टेन्शन नाही किंवा 1 तार 2 तार असं काहीही करायचं नाही। अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। फक्त मेजरमेंट जे सांगितलेलं ते तुम्ही परफेक्ट घ्या, म्हणजे तुमचे सुद्धा लाडू बिघडणार नाही, फसणार नाही। आणि ज्या वेळेस आपण रवा भाजतो त्यावेळेस मंद गॅसवरच खमंग असा रवा भाजायचा, म्हणजे लाडूसुद्धा अतिशय सुंदर तयार होतात। तर इथे बरोबर 20 लाडू तयार झालेले आहे। तुम्ही छोटे बांधा, मोठे बांधा, तुमच्या आवडीनुसार बांधा, पण बरोबर 1 किलोच्या प्रमाणामध्ये हे लाडू तयार झालेले आहे। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे रव्याचे लाडू जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।